आपल्या या टॉस बॉक्सचा इथे करणार आहोत। या ठिकाणी वेलात वेल कारू वारकरी समिती आमने लोणार परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य आमचे गुरुवे जनार्दन महाराज पाटील यांचा एक सत्कार करण्यात एवन जोडी साईनाथ पाटील श्रीकांत मगर। धन्यवाद माऊली महाराज। 2 मिनिटं मॅचच्या बाबतीत बोला जरा। या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आणि स्वर्गीय आमचे परम मित्र वैकुंठवासी मधुकर पाटील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण यशवंत पाटील, जाणू तिसकर असेल, अजय पाटील आणि सर्व मंडळी या ठिकाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय उत्तम अशा प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे। कुठल्याही प्रकारची फी नाही, प्रवेश फी नाही आणि अशा प्रकारे आपल्या या परिसराला चांगल्या प्रकारे खेळण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी आमचे जगनजी पाटील असतील, अभिमन्यू पाटील असतील आणि सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी, त्यांना सहकार्य करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उत्तम अशा प्रकारे मेहनत घेऊन आणि आपली मंडळी चांगल्या प्रकारे खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवावं आणि पुढे त्यांना जाता यावं। जसं आता IPL मध्ये एक आपल्या शहापूर तालुक्यातील तारमाळे म्हणून ओंकार तारमाळे यांची निवड झालेली आहे, तेव्हा अशा प्रकारे अनेक खेळाडू कधी ना कधी ज्यांनी मेहनत केली त्याचा निश्चित नंबर लागल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा अशा पद्धतीची ही जी स्पर्धा आहे तेव्हा सर्वांनी चांगल्या प्रकारे गुण्यागोविंदाने खेळून आणि त्याचप्रमाणे आमच्या जगन शेठचे चिरंजीव सुजल पाटील यांची मेहनत इथे भरपूर आहे आणि चांगल्या प्रकारे कुस्ती क्षेत्रामध्ये ते प्रावीण्य मिळवत आहेत। त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कारण हा क्रिकेट खेळ आता काही हा नवीन नाही, हा जुना खेळ आहे। म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा खेळ आहे। त्याला पूर्वी चेंडू फळी म्हणत होते, आता त्याचा बदल झाला, आपण मराठीत त्याला क्रिकेट म्हणतो। तेव्हा अशा स्वरूपाचा हा पूर्वी श्रीकृष्णाने खेळलेला खेळ आणि त्याचा खूप विस्तार झालेला आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये या खेळाचं कौतुक केलं जातं आणि अनेक मंडळी तयार होऊन आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आणि पुढे आपल्या देशासाठी राज्यासाठी अनेक मंडळी खेळण्यासाठी पोहोचतात। तेव्हा त्यासाठी पहिल्यांदा खेडेगावामध्ये त्याचं नियोजन केलं जातं आणि आपल्या खेळाडूंना संधी या ठिकाणी प्राप्त होते। तेव्हा मी पुनश्च या ठिकाणी या सर्व नियोजन करणाऱ्या मंडळीला धन्यवाद देतो की अशी सेवा तुमच्या जीवनामध्ये घडत राहू, तुम्हा सर्वांना उदंड आयु आरोग्य प्राप्त हो आणि अशी संधी इतरांना मोठे करण्यामध्ये आपला वेळ जावो अशी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी मी विराम देतो। जोरदार ताळ्या बघा महाराज। धन्यवाद महाराज। महाराजांनी